नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे। ठीक आहे मित्रांनो, आपण बाळूमामाचे जे चमत्कार पाहत आहोत तो गेल्या व्हिडिओमध्ये पण मी थोडं तुम्हाला सांगितलं आहे। तर ह्या अजून मी तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर बाळूमामाचे चमत्कार आपण पाहत आहोत, चला पाहूया। चांग भलं चांग भलं चांग भलं चांग भलं, श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं। मित्रांनो, बाळूमामांची आई सुंदरा माता त्यांच्या मनात एक विचार आला, माझा बाळू असं जगाचं कल्याण करायला लागला तर माझ्या बाळूचं पुढचं व्हायचं कसं। बघा, बाळूमामांना हाक मारली, ए बाळू इकडे ये, ए बाळू इकडे या। मामा धावत आले। आई का ग हाक मारतेस? आई म्हणाली, बाळू माझी एक इच्छा आहे। बोल आई, तुझी काय इच्छा आहे ते आणि ऐका मित्रांनो, काय आहे इच्छा त्याच्या बाळूमामांच्या आईची, सुंदराबाईंची इच्छा काय आहे ते ऐका। मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नव्हता मित्रांनो। मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही। अहो, ज्या आईकडे आपण इथे आलोय ना, ज्या देवावरती आपल्या सगळ्यांची खूप मोठी श्रद्धा आहे ना, असा जगाचा मालक बाळूमामा, त्या बाळूमामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नव्हता आणि ते मोडतही नव्हते। माझं स्वतःच स्वच्छ मत आहे मित्रांनो, प्रामाणिकपणे प्रश्न आहे, मामाने आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही। मग मित्रांनो, निदान ज्याचं नाव बाळू आहे त्यानं तरी मोडावा का? मला सांगायचं काय आहे, मामाने आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नव्हता। हाक मारली आईनं, बाळू बोल माझी एक इच्छा आहे। बाळू बोलला, काय इच्छा आहे? आई बोलली, तू लग्न कर बाळू, तू लग्न कर। अगं आई काय बोलतेस? हा बाळू धनगर प्रपंच करायला आलेला नाही, स्वतःचा नाही करायला आला प्रपंच, जगाचा प्रपंच करायला आलोय मी। आई मला माझ्या प्रपंचात काहीच नाही, मला लग्न करायचं नाही, माझ्या प्रपंचात अडकायचं नाही, मला लग्न करायचं नाही। नाही बाळू, तुला लग्न करावंच लागेल, कारण मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नव्हता, म्हणून आईच्या शब्दासाठी मामा तयार झाले। मामांचं लग्न ठरलं कोणासोबत? मामांची बहीण असणारी गंगूताई आणि गंगूताईची मुलगी सत्यवानशी मामाचं लग्न ठरलं। त्यावेळेला सत्यवान माता ज्या वेळेला मामांनी आईला सांगितलं, आई ठीक आहे ग, मी लग्नाला तयार आहे, पण ज्याने कोणी तुझ्या मनात माझ्या लग्नाची संकल्पना घातली असेल ना, त्याचं मडं माझ्या लग्नात भरमंडपात उडेल। आता ही संकल्पना कोणी घातली होती हो? मामांचे दाजी सुद्धा म्हणायचे, सासरे सुद्धा बोलायचे त्यांना, म्हणजे गंगूताईचे मालक। मामांना ते दाजी सुद्धा लागायचे, सासरे सुद्धा लागायचे, म्हणजे गंगूताईचे मालक, म्हणजे मामांच्या बहिणीचा नवरा असणारे हिराप्पा त्यांचं नाव। त्या हिराप्पाने सांगितलं होतं, अहो सुंदरा माता, तुमच्या बाळूचं लग्न माझ्या सत्यवानशी लावून द्या। बाळूमामाचं लग्न ठरलं, लग्नाचा दिवस उजाडला, थाटात लग्न सुरू झालं होतं। थाटात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सगळे लोक जेवण करायला बसले आहेत। आता सगळी माणसे जेवण करतायत। हिराप्पा, मामांचे सासरे सुद्धा आणि दाजी सुद्धा जेवायला बसलेत। जेवण झालं, हिराप्पा हात धुवायला म्हणून थोडेसे गेले। हिराप्पा म्हणजे बाळूमामांचे सासरे, बाळूमामांचे दाजी जेवण झाल्यानंतर हात धुवायला थोडेसे गेले, बाजूला गेले। हात धुता धुता हिराप्पाच्या छातीत कळ आली, दुखायला लागलं आणि वेदना होत होत्या, आणि त्या वेदनांचं मात्र हिराप्पाचं मृत्यूचं कारण बनत होतं। हिराप्पाचं मृत्यूचं कारण हिराप्पाच्या छातीमध्ये दुखत होतं, तेच कारण होतं हिराप्पा
खाली दारात हितच पडलेत. हिराप्पांना देह सोडला. हिराप्पाला जिवंत मरण आलं. मित्रांनो, हिराप्पाला जिवंत मरण आलं. हे देह सोडल्यावर सुंदरा मातेला समजलं. सुंदरा माता धावत आल्या मामांजवळ आणि विचारलं, बाळू, अरे तुला तर या हिराप्पाचं मरण माहीत होतं की रे? हो आई, मला हिराप्पाचं मरण माहीत होतं. मग सांग बाळू, तुला कोणाचं मरण माहीत आहे? अगं आई मला अख्ख्या जगाचं मरण माहीत आहे. आई म्हणते, अख्ख्या जगाचं माझं माहीत आहे काय? आई म्हणते, अख्ख्या जगाचं तुला माहीत आहे तर माझं माहीत आहे का र? अगं आई, तुझं मरण माहीत आहे, पण असं कधी सांगता येत नाही. त्याला वेळ येऊ द्यावी लागते. बघा मित्रांनो, वेळेला किती मोठी किंमत आहे. आयुष्य बदलण्याची वेळ सर्वांना मिळते, परंतु वेळ बदलण्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून वेळेला जागे राहा. वेळेची कदर करायला शिका. वेळेला फार मोठी किंमत आहे. मामांनी सांगितले, आई, असं मी कधी सांगणार नाही, पण जेव्हा तुझी वेळ येईल ना तेव्हा नक्की सांगेन. इकडं हिराप्पाचे सगळे विधी पार पडले. लग्न सोहळा संपन्न झाला. मामांचा संसार सुरू झाला. मित्रांनो, श्री सद्गुरू बाळूमामाचे चमत्कार एवढे अजून आहेत की सांगता येईल इतके कमीच आहेत. मित्रांनो, याचा पुढील भाग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर जर कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं हेच लिहा. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.